जर तुम्हाला 2025 मध्ये इंग्लिश लँग्वेज शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी स्वाती कांबळे। मी स्वतः इंग्लिश लँग्वेज आणि लिटरेचरमध्ये एज्युकेटर आहे। गेले अनेक वर्ष बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत इंग्लिश लँग्वेज टीचिंग लर्निंग प्रोसेसमधून गेल्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि टेक्निक्स मला समजलेल्या आहेत इंग्लिश लँग्वेज शिकण्यासाठीच्या, त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। जर तुम्हालाही तुमची इंग्लिश लँग्वेज स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्लिश लँग्वेज शिकण्यासाठीच्या काही महत्त्वाचे जे स्किल्स आहेत, त्याचबरोबर सर्वांचा वीक पॉइंट असलेला टॉपिक म्हणजे ग्रामर, हे कसं आपण शिकू शकतो याच्या संदर्भातील सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत। तर ग्रामर हा कॉम्पोनंट आपण सगळ्यात शेवटी समजून घेऊयात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। सगळ्यात पहिल्यांदा आपण स्किल्स बद्दल बोलूया। जेव्हा आपण इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे किंवा मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे असं म्हणतो, तेव्हा ही बोलण्याची प्रोसेस येण्यासाठी देखील बऱ्याच गोष्टींचा आधी आपल्याला अभ्यास करावा लागतो किंवा हे बरेच स्किल्स आत्मसात करायला लागतात। तर यामध्ये 4 महत्त्वाचे स्किल्स आहेत: लिसनिंग, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग। लिसनिंग आणि रीडिंग हे जे आपण स्वतःहून करतो किंवा ते पॅसिव्हली आपण करतो, ते 2 इनपुट्स असतात लँग्वेज शिकण्यासाठी। जेव्हा तुम्ही या 2 इनपुट्समध्ये जास्तीत जास्त भर घालत जाल तसे तसे तुमचे आउटपुट्स म्हणजे रायटिंग आणि स्पीकिंग स्किल्स हे डेव्हलप होत जातात। तर हे आपण नक्की कसं करू शकतो याच्या महत्त्वाच्या आणि प्रॅक्टिकल टिप्स आपण आता समजून घेऊयात। नंबर 1, लिसनिंग स्किल्स। लिसनिंग हे लँग्वेज लर्निंग प्रोसेसमधली एक खूप महत्त्वाची प्रोसेस आहे। लहान मुलं पहिल्यांदा ऐकूनच भाषा शिकतात, त्यामुळे लिसनिंग स्किल्स हे कुठलीही लँग्वेज शिकताना खूप महत्त्वाचे असतात। यासाठी तुम्ही काय करू शकता, तर आपल्याकडे डिजिटल डिव्हाइसेस आहेत, मोबाईल्स आहेत, लॅपटॉप्स आहेत आणि खूप सारे असे प्लॅटफॉर्म्स आणि रिसोर्सेस आहेत ज्याच्यावरून आपण हे लिसनिंग स्किल्स आपले इम्प्रूव्ह करू शकतो। तर वेगवेगळे चॅनल्स असे असतात ज्याच्यावर ऑडिओ बुक्स अवेलेबल आहेत किंवा पॉडकास्ट आहेत, व्हिडिओज आहेत, स्पीचेस आहेत, इंग्लिश सॉंग्स आहेत, इंग्लिश फिल्म्स, सिरीज, असे वेगवेगळे ऑडिओ आणि व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये आपल्याला रिसोर्सेस अवेलेबल आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ऐकता तेव्हा कॉन्शियसली आपल्याला त्याच्यामध्ये बोलले जाणाऱ्या शब्दांकडे, वाक्यरचनेकडे लक्ष द्यायचं आहे। खास करून तुम्ही सुरुवातीला सबटायटल्स किंवा कॅप्शन्स असतात ते ऑन करून त्याच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थितरित्या हे शब्द समजून घेऊ शकता। पण हे नवीन शब्द एकदा कानावर पडले तर लक्षात राहतील का? नाही। यासाठी तुम्ही एक गोष्ट अजून ॲडिशनली करायला हवी, ती म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये एखादं व्होकॅब्लरीचं ॲप किंवा साधं नोट्सचं ॲप डाउनलोड करा। जे जे नवीन शब्द दिवसभरात लिसनिंग स्किल्स थ्रू किंवा तुम्ही एखाद्या इंटरॅक्शनमध्ये असाल तिथून तुम्हाला जे नवीन शब्द समजतील ते त्या वेळेला तिथे नोट करा आणि नंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर किंवा मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही त्या शब्दांचा अर्थ डिजिटल डिक्शनरीमधून शोधू शकता। डिक्शनरीचा ॲप आणि एक नोट्सचा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असणं हे इंग्लिश लँग्वेज शिकताना खूप महत्त्वाचं आहे आणि हे थोडेसे एफर्ट्स 5-10 मिनिटं देऊन आपल्याला घ्यावे लागतील। जेव्हा तुम्ही तो शब्द 1-2 वेळा डिक्शनरीच्या माध्यमातून बघाल, तो तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकाल आणि थिसॉरस नावाचं डिक्शनरीचं एक पुढचं व्हर्जन असतं ज्याच्यामध्ये तो शब्द कशा पद्धतीने वाक्यरचनेत वापरायचा आहे किंवा तो कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो हे तिथे दिलेलं असतं। तर त्याचा वापर करून तुम्ही तो शब्द वाक्यरचनेत देखील कसा वापरायचा आहे हे समजून घेऊ शकता। तर लिसनिंग स्किल्स हे पॅसिव्ह नाही आहेत, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह एफर्ट्स टाकायला लागतील, व्यवस्थितरित्या ऐकायला लागेल, शब्द नोट करायला लागतील, त्यांचे अर्थ समजून घ्यायला लागतील। मात्र हे सबकॉन्शियसली देखील तुम्ही जेवढं जास्त ऐकत जाल तेवढी जास्त व्होकॅब्लरी तुमच्याकडे इव्हेंच्युअली कलेक्ट होईल। तर ॲक्टिव्हली ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही लिसनिंग स्किल्स नक्कीच डेव्हलप करू शकता आणि याचा तुम्हाला पुढच्या स्किल्समध्ये देखील फायदा होणार आहे। स्किल नंबर 2 आहे रीडिंग स्किल। आजच्या काळामध्ये आपण खूप कमी प्रमाणात वाचतोय ऑलरेडी, त्यातल्या त्यात आणि इंग्लिशचं वाचन हे बऱ्याच लोकांचं कमी असेल कदाचित। मात्र तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू शकता। फॉर एक्झाम्पल, एखादं ऑनलाईन आर्टिकल असेल किंवा न्यूजपेपर्स असतील, छोटंसं एखादं सिम्पल लँग्वेजमधलं पुस्तक असेल, याच्यापासून आपण सुरुवात करू शकतो। ॲटलिस्ट 2 ते 3 पेजेस आपण दिवसभरात नक्कीच वाचू शकतो। याच्यासाठी 10 मिनिटाचा वेळ आपल्याला सेपरेट काढावाच लागेल आणि वाचताना देखील लिसनिंग प्रमाणेच ॲक्टिव्हली आपल्याला हे वाचन करायचं आहे। शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये वाक्यरचना कशा पद्धतीने केलेली आहे हे समजून घ्यायचं आहे। रीडिंग प्रोसेसमध्ये तुम्ही जास्त
जास्त अटेन्शन तिथे देऊ शकता आणि जास्त चांगल्या पद्धतीने हे समजून घेऊ शकता. मात्र तुम्हाला कन्सिस्टंटली आणि रेग्युलरली रीडिंगची प्रॅक्टिस ही घालावीच लागेल, कारण त्याच्यामुळे तुमचे कॉम्प्रिहेन्शन स्किल्स, रीडिंग स्पीड हे देखील नक्कीच वाढेल आणि त्याचा तुम्हाला ओव्हरऑल इंग्लिश लँग्वेज शिकण्यासाठीचा फायदा देखील चांगला होईल. नंबर 3, रायटिंग स्किल्स. जितके इम्पॉर्टंट स्पीकिंग स्किल्स असतात की तितकेच इम्पॉर्टंट रायटिंग स्किल्स देखील आहेत, कारण त्याच्यातून तुमचे ड्राफ्टिंग स्किल्स असतील, तुमचे ग्रामरचे जे कॉम्पोनंट्स तुम्ही शिकता त्याचा वापर नक्की कसा करायचा आहे हे तुम्ही रायटिंग स्किल्समध्ये प्रॅक्टिस करू शकता. जेवढं जास्त तुम्ही लिखाण कराल तेवढी जास्त तुमची इंग्लिशमध्ये विचार करण्याची कपॅसिटी देखील वाढते. त्याच्यामुळे रायटिंग हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण डिरेक्टली जर तुम्ही इंग्लिशमध्ये सध्या काही लिहित नसाल तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू शकता. एक छोटी आणि सोपी गोष्ट म्हणजे डायरी लिहिणे. जर तुम्ही ती हॅबिट तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. जे काही तुम्ही दिवसभरात केलेलं आहे ते छोट्या छोट्या वाक्यांमध्ये इंग्लिशमध्ये लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. किंवा कोणताही सोपा विषय, जसं आपण शाळेमध्ये छोट्या छोट्या विषयांवर एसेज लिहायचो, माय स्कूल, माय होम, असे छोटे छोटे रॅन्डम टॉपिक्स जे तुमच्या आवडीचे आहेत ते तुम्ही स्वतः निवडा आणि त्याच्यावर देखील छोट्या छोट्या वाक्यरचना करून तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करू शकता. जेवढी जास्त तुम्ही रायटिंगची प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त इफेक्टिव्हली तुम्ही लिहू शकता, तेवढे जास्त वोकॅब्युलरी आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स स्ट्रक्चर्स तुम्ही हळूहळू लिहायची सुरुवात करा आणि त्याच्यामुळे तुमचे ओव्हरऑल ड्राफ्टिंग स्किल्स हे नक्कीच इम्प्रूव्ह होतील. नंबर 4, स्पीकिंग. बऱ्याच लोकांना असं वाटतं की इंग्लिश शिकायची म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं, पण हे बोलण्यासाठी या बऱ्याच प्रोसेसेसमधून आपल्याला आधी जायला लागतं, तरच आपलं कम्युनिकेशन स्किल हे इंग्लिशमधलं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकेल. आधीचे सर्व स्किल, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग ह्याचा वापर तुम्हाला स्पीकिंग या कॉम्पोनंटमध्ये नक्कीच होणार आहे. तर इंग्लिश लँग्वेज स्पीकिंगसाठी बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम आहे की हेजिटेशन आहे किंवा कॉन्फिडन्स नाही आहे किंवा मला माहिती आहे की मी ठीकठाक बोलू शकतो पण मला तिथे बोलताच येत नाही. तर यासाठी तुम्ही स्वतःहून आधी काही गोष्टी करायची गरज आहे. नंबर 1, तुम्ही सिम्पली आपल्या मोबाईलमध्ये ऑडिओ किंवा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये स्वतःला बोलताना रेकॉर्ड करून बघा आणि तो सेव्ह करून ठेवा व्हिडिओ कुठेतरी. आणि रोज तुम्ही हे करू शकता की एकच टॉपिक घेऊन त्याच्यावर रोजच्या रोज तुम्ही तोच टॉपिक पुन्हा 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 त्याची प्रॅक्टिस करू शकता किंवा रोज वेगवेगळ्या टॉपिक्सवर बोलायची प्रॅक्टिस करू शकता. हे रेकॉर्ड करून ठेवा आणि जसं जसं तुम्ही 10-15 दिवस किंवा महिनाभर हे बोलण्याची प्रॅक्टिस कराल तसं स्वतः तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्सेस दिसतील. पण याच्यासाठी तुम्हाला ह्या आधीच्या सर्व गोष्टी देखील कराव्या लागतील, तर तुम्हाला तशी वोकॅब्युलरी, तसं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करता येईल. नंबर 2, तुम्ही असा एक सर्कल स्वतःसाठी शोधू शकता ज्याच्यामध्ये तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील जे स्वतः देखील इंग्लिश शिकण्यामध्ये इच्छुक आहेत किंवा त्यांना ऑलरेडी इंग्लिश येतं आणि जे तुम्हाला मदत करण्याला इच्छुक आहेत. तर त्यांच्यासोबत तुम्ही ह्या सर्व स्किल्सची प्रॅक्टिस करू शकता आणि याच्यामुळे तुमचे इंटरपर्सनल स्किल्स देखील वाढतील आणि कम्युनिकेशन स्किल्स देखील डेव्हलप व्हायला मदत होईल आणि कॉन्फिडन्स बिल्डिंगमध्ये देखील याचा फायदा होईल. पण जेव्हा कधी तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल तेव्हा ती संधी नक्कीच घ्या. ग्रामर हा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे इंग्लिश लँग्वेजमधला, पण त्याच्याबद्दल खूप जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. ती भीती थोडीशी बाजूला ठेवून जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल, सुरुवात कराल, तसे तुमचे स्किल्स हे सर्व डेव्हलप नक्कीच होतील. तर आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या आणि सगळ्यांच्या आवडीच्या विषयाकडे म्हणजे ग्रामर. बऱ्याचदा असं होतं, जे मराठी मीडियम बॅकग्राऊंडमधून बरेच जे स्टुडंट्स येतात, मी सुद्धा मराठी मीडियममध्ये शिकलेली आहे, तर आपल्याला बऱ्याचदा ग्रामर हे थिअरॉटिकल फॉर्मॅटमध्ये शिकवलेलं असतं. म्हणजे असे नियम असतात, हे असे गोष्टी इथे वापरायच्या असतात, मात्र त्या रायटिंग किंवा स्पीकिंगमध्ये कुठे आणि कशा पद्धतीने वापरायचे आहेत हे प्रॅक्टिकल अँगल आपल्याला कधीच त्याच्यावरचा दिलेला नसतो. याच्यामुळे बरेचसे जे ग्रामर रिलेटेड चॅलेंजेस येतात ते खास करून मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा ओव्हरऑल सर्वांमध्येच हे चॅलेंजेस ह्या गोष्टीमुळे येतात की आपल्याला त्याचे प्रॅक्टिकल वापर कसा करायचा आहे ते माहीत नसतं. आता तुम्ही जेव्हा इंग्लिश लँग्वेज शिकाल त्याच्यासाठी ग्रामरचे काही कॉम्पोनंट्सचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे 4 स्किल्स जेव्हा तुम्ही डेव्हलप कराल तेव्हा त्याचबरोबर पॅरलली ग्रामर देखील आपल्याला डेव्हलप करावं लागणार आहे. तर ग्रामरसाठी कोणतंही तुम्ही स्टँडर्ड ग्रामरचं पुस्तक घेऊ शकता किंवा बरेचसे ॲप्स आणि ऑनलाईन रिसोर्सेस आहेत ज्यांचा देखील तुम्ही वापर ग्रामर लर्निंगसाठी करू शकता. मात्र काही महत्त्वाचे कॉम्पोनंट्स जसे की पार्ट्स ऑफ स्पीच,
टेन्सेस, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, फंक्शन्स ऑफ सेंटेन्सेस, आर्टिकल्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि असे बरेच छोटे मोठे कॉम्पोनंट्स आहेत ज्यांचा अभ्यास करताना तुम्ही त्या प्रत्येक एरियामधली बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, ते कुठे वापरायचं आहे, त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत का. मग तुम्हाला लिसनिंग स्किल्स, रीडिंग स्किल्स यांचा वापर करताना ॲडजेक्टिव्स हे शब्द कुठे सापडत आहेत का, किंवा ॲडजेक्टिव्ह हा घटक तुम्हाला तिथे कुठे कुठे सापडतोय हे आयडेंटिफाय करा, किंवा तुम्ही लिहिताना ॲडजेक्टिव्हचा वापर करायला सुरुवात करा. अशा पद्धतीने ह्या 4 स्किल्स आणि ग्रामर कॉम्पोनंट्स ह्याचा एक पॅरलल अभ्यास तुम्हाला करायला लागेल, ज्याच्यातून तुम्हाला प्रॅक्टिकल अस्पेक्ट्स ग्रामरचे जास्त चांगल्या पद्धतीने समजतील. त्याचबरोबर बेसिक कॉन्सेप्ट ही समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी बरेच रिसोर्सेस अवेलेबल आहेत, इंग्लिश टू मराठी, इंग्लिश टू इंग्लिश. तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल असाल आत्ता तो फॉर्मॅट तुम्ही निवडा आणि त्याच्यानुसार तुम्ही या कॉम्पोनंट्सचा अभ्यास करायला सुरू करू शकता. जेव्हा तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट समजेल आणि त्याचा प्रॅक्टिकल यूज कसा करायचा आहे हे समजेल, तेव्हा नक्कीच तुमची ग्रामरबद्दलची भीती खूप प्रमाणात कमी होऊ शकते. आणि या 4 स्किल्सचा चांगल्या पद्धतीने तुम्ही रोजच्या रोज वापर करून आणि त्यांचा चांगला अभ्यास करून आणि कन्सिस्टंटली आणि ॲक्टिव्हली तुम्ही जेव्हा ह्या 4 स्किल्सचा वापर आणि प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्हाला इंग्लिश लँग्वेज नक्कीच शिकण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल. लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि ग्रामर ह्या 5 स्किल्सचा तुम्ही वापर करा, त्याचा चांगला अभ्यास करा, त्याच्यासाठीचे वेगवेगळे रिसोर्सेस वापरा. आपल्या दिवसातला एक डेडिकेटेड टाइम स्लॉट इंग्लिश लँग्वेजसाठी खास करून द्या. जिथे जिथे संधी मिळेल तिथे बोलण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस इज द की. सो कीप प्रॅक्टिसिंग आणि याने नक्कीच तुम्हाला इंग्लिश लँग्वेज शिकण्यामध्ये आणि डेव्हलप करण्यामध्ये मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा, त्यांना देखील इंग्लिश लँग्वेज शिकण्यामध्ये याची मदत होईल. आणि असे एज्युकेशनल अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा.